आपला 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग सुरू आहे आणि त्यातला 47वा श्लोक आपण आज घेणार आहोत. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात्म परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. आपुला स्वधर्म धनंजया जाण वाटला कठीण आचराया, तरी परिणामी लाभेल जे फळ तेथेची केवळ दृष्टी द्यावी. सांगे कटुत्वासी कंटाळावे काय, जरी निंब होय सुखा लागी. आपलं स्वधर्माचं पालन करताना ते कितीही कठीण वाटलं त्याला पूर्ण करताना, तरीही त्यातनं त्या कर्माचं महत्व, त्याचं कारण, आपलं पाठीमागून आपण जी स्टोरी घेऊन आलोय पूर्वजन्मांपासनं, ते रिझन्स आणि त्या आत्ता निष्काम कर्मयोगाने आपला धर्म पूर्ण करण्याचं पुढे मिळणारं फळ म्हणजे त्याचे रिझल्ट्स, ह्याच्यावर आता फळाची अपेक्षा नाही ठेवायची, पण त्यातनं फळ चांगलंच निघणार हे कन्सिडर करून त्यावर दृष्टी ठेवून सरळ नाकासमोर चाललं पाहिजे, पूर्ण श्रद्धेनं आणि कॉन्फिडन्सनं, असं ते सांगतायत. सांगे कटुत्वासी कंटाळावे काय, जरी निंब होय सुखा लागे. आपण कडुनिंब कटू आहे, कडवट आहे, पण तो हेल्दी आहे ना, म्हणजे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे, कारण ते औषध आहे. तसंच आपल्याला जो कठीण स्वधर्म प्राप्त झालेला आहे तो औषधासारखा असतो, हा त्याचा दुसरा अर्थ लावू शकतो आपण इथे. औषध का? कारण आपल्यासाठी जे बेस्ट असतं पहिले तर ते येतं आपल्या, आणि ते बेस्ट का असतं? कारण त्यातनं आपली ग्रोथ होणार असते, आपण एका पर्टिक्युलर डायमेन्शनवर आपला स्ट्रेंथ वाढणार असते, आपलं ट्रेनिंग असतं ते. आणि आपल्याला कठीण क्रिएट करणारे जे लोक आहेत, आपल्याला वाटतं आपल्या जीवनात अत्यंत कठीण परिस्थिती क्रिएट करणारे लोक आपल्या भोवती आहेत, पण मी नेहमीच सांगितलंय की आपण थँकफुल, ग्रेटफुल असायला पाहिजे त्यांच्यासाठी, कारण त्यांच्या असण्याने आपण बऱ्याच एरियात पुढे सरकत असतो आणि तेच असतात जे आपले सपोर्टर्स असतात खरे तर. आणि म्हणून हा औषध स्वरूपात स्वधर्म जो कठीण असतो तो आपल्या वाट्याला येतो, आणि आपल्याला वाट्याला आलं म्हणून त्याच्यासाठी आपण उलटा जास्तीत जास्त आनंदी आणि समाधानी असलं पाहिजे, ना की दुःखी. फळावयास आधी केळीचे ते झाड, पाहता उजाड होय मन. ऐसी तोडिली ती तरी पुढे गोड, कैसी केळवंड प्राप्त होय. स्वधर्माचरण त्यापरी कठीण, म्हणून सोडून दिले जरी. तरी पार्था सांगे साधका ते अंती, मोक्ष सुख प्राप्ती होय कैची. अर्ध्या वाटेत थांबायचं नाही, म्हणून की पुढे पता नाही किती वर्ष मी हे सहन करू, कसं करू, काय करू. नाही, ती स्टोरी तशीच घेऊन आलोय आपण, त्याच्या मागे हजार कारणं आहेत, हजार लेसन्स आहेत, हजार नव्या गोष्टी घडणार आहेत आणि नवीन क्रिएशन होणार आहे. त्यामुळे थांबायचं नाही रस्त्यात, आणि थकायचं तर त्याहून नाही. वाकुडी कुरूप सौंदर्याने उणी, आपुली जननी जरी झाली. तरी जेणे योगे लाभते जीवन, प्रेम ते कठीण वक्र नोहे. आता हा जो मी आत्ता अर्थ सांगितला तोच इथे अर्थ आहे, की आपल्याला नशिबाला जी माणसं आलेली आहेत आणि जी सिच्युएशन आली आहे, म्हणजे जरुरी नाही आपल्या घरातच, आपण काम करतो तिथेही आपल्याला चॅलेंजेस येतात, बॉसेसच्या फॉर्म मध्ये किंवा स्टाफच्या फॉर्म मध्ये, कलिग्सच्या फॉर्म मध्ये. मुलं लहान मुलांचं पण आपण बघा, म्हणजे मी हा माझं ऑब्झर्वेशन आहे की छोटी मुलं आपण म्हणतो ह्यांना काय टेन्शन असतं, ह्यांचं तर एन्जॉय करायचं लाईफ आहे छोट्या मुलांचं, पण आपल्याला बघायला मिळतं की त्यांच्या वयात त्यांना सुद्धा त्यांच्या लेवलची चॅलेंजेस असतात, मित्रमैत्रिणींबरोबर ऍडजस्ट होणं किंवा तिथले काहीतरी प्रॉब्लेम्स. मग हे काही आपण म्हणावं का की हे काय, ह्यांचं काय हे टेन्शन आहे का? नाही, ते टेन्शन त्या एज मधलं सुद्धा चॅलेंजेस ते मूल घेऊन आलेलं असतं, कारण त्यातनं काहीतरी लेसन लर्न करायचं आहे त्याला आणि त्यातनं तो ग्रो करणार आहे, आणि म्हणून तो धडा पाठ करण्यासाठी तो घेऊन आलेला आहे. किंवा कधी कधी हेल्थ इश्यूज असतात छोट्या मुलांना, कधी कधी सोशल इश्यूज असतात, कधी कधी लर्निंग इश्यूज असतात, म्हणजे अभ्यासामध्ये बुद्धी कमी आहे, लक्षात नाही राहत, अशा प्रकारचे. किंवा कोणी कोणी हेल्थनी वीक असतं. म्हणजे काय की ते छोटं मूल सुद्धा चॅलेंजेस घेऊन येतं, मग ते कंटाळतं का? नाही, मी आता शाळेतच नाही जात, माझ्या मॅडमच चांगल्या नाहीत,
मग मी जेवणच नाही करत, माझी हेल्थच चांगली नाही, असं लहान मूल करतं का? आपण त्याला म्हणतो नाही, आपण केलं पाहिजे, आपण शिकलं पाहिजे, आपण मोठं झालं पाहिजे, खाल्लं पाहिजे. जसं आपण मुलांना शिकवतो मग तेच आपण आपल्या लाईफमध्ये अप्लाय करतो का, हा प्रश्न आहे. त्यामुळे मोठं झाल्यावर काही जीवन बदलत नाही. आपण जे म्हणतो मोठ्यांनाच चॅलेंजेस असतात तसं नाहीये. जन्माला आलं की चॅलेंजेस सुरू होतात. कारण ते चॅलेंजेसना क्रॅक करून सक्सेसफुल होऊन लर्निंग लेसन लर्न करूनच आपण आपली ग्रोथ होऊनच आपण देह सोडणार असतो. त्यामुळे जन्मता क्षणी चॅलेंजेस सुरू होतात. म्हणून हार मानायची नाही, मागे हटायचं नाही आणि म्हणून दुःखही ठेवायचं नाही. वाकुडी कुरूप सौंदर्या नेवणी, आपण आपल्या आईला टाकू नाही शकत. जशी काही असेल ती आपली आई आहे. ही तशीच आपल्याला जे काही आहे प्राप्त ते आपल्याला घेऊनच पुढे जायचं आहे. इतर त्या नारी सौंदर्य संपन्न जरी रंभे होऊन थोर झाल्या, तरी बाळकासी कराव्या त्या काय, आपुलीच माय होय त्यासी. त्याला आपली आईच प्रिय असते. तसंच आपल्याला आपली परिस्थिती जी काही आहे ती प्रिय असली पाहिजे आणि तेवढंच प्रेमाने आणि निष्काम भावनेने आपण जगलं पाहिजे. आणि जेव्हा असं आपण जगू तसंच आपल्या मुलांना पण आपण मग संस्कार देऊ शकतो. कारण मूल जन्माला येतं तेव्हा माता जन्माला येते, वडील जन्माला येतात, नाही तर ते नुसते स्त्री आणि पुरुष असतात किंवा नवरा आणि बायको असतात. प्रत्येक भूमिकेचं प्रत्येक कॅरेक्टर आपल्यामध्ये ऍड होतं. जसं जसं रोल प्ले आपला चेंज होतो ते ते कॅरेक्टरचे म्हणजे त्या रोलची रिक्वायरमेंट आपल्यामध्ये येते, गुण येतात आणि आपल्यामध्ये ते ढालले जातात आणि आपण ते रोल प्ले पूर्ण करू शकतो सक्सेसफुली. आणि म्हणून जीवनात सगळे अनुभव घेणं खूप आवश्यक आहे. माता पिता होणं खूप आवश्यक आहे. बहीण भावांचं भावंड असणं खूप आवश्यक आहे. किंवा घरातल्या माणसांचा अनुभव असणं खूप आवश्यक आहे. प्रत्येक भूमिकेचं वेगळं महत्व आहे. तरी जरी गुणी थोर जळाहुनी घृत, तरी मासा त्यात जगे काय, अवघ्या जगासी होय जे का विष, ते तरी पियुष कीटकांसी. आणि जगा गोड स्वभावे तारक, होय ते मारक तया लागी. म्हणून या जया विहित जे होय, तेणे नासे भय संसाराचे. ते तये तेची येथे आचरावे नीट, जरी झाले कष्ट आचरिता. आपल्याला चॅलेंजेस तेव्हाच येतात जेव्हा आपण त्या एरियात पर्टिक्युलर एरियात वीक असतो. आणि म्हणून तिथे लेसन तो लर्न किंवा एखादा टेक्निक शिकण्यासाठी किंवा एखादा वीक पॉइंट आहे तो स्ट्रॉंग होण्यासाठी आपल्याला चॅलेंजेस येतात. आणि म्हणून आपण त्याला ते आपल्याला सपोर्टिंग असतात. म्हणून जया विहित जे होय, तेच ते जेणे नासे भय संसाराचे. तये तेची येथे आचरावे नीट, जरी झाले कष्ट आचरिता. आपला स्वधर्म सांडोनिया मग, आचरीला चांग परधर्म. तरी पायाचेच काम जे का भले, मस्तके ते केले ऐसे होय. म्हणून जे कर्म स्ववर्णानुसार, स्वभावे साचार प्राप्त होय. हे तो सगळं त्या अर्जुनाला आता या लास्ट मोमेंटला सांगतोय, कारण त्याला कुठेतरी पुन्हा जागा करून देतोय की तुझा स्वधर्म क्षत्रियाचा आहे आणि तू ज्या भूमिकेत इथे बसला आहेस त्या भूमिकेला युद्ध करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तू केलं पाहिजेस. दुसऱ्याचं इथे पुढे म्हटलंय की आपला स्वधर्म सोडायचा आणि दुसऱ्याचा परधर्म धारण करायचा. आपलं जे कर्तव्य ते सोडायचं आणि दुसऱ्याला म्हणायचं तुझं काम मी करतो, तर ते नाही जमणार. मग ते पायाचं काम डोक्याने केल्यासारखं आहे. जसं आपण एखाद्याला चिडवतो ना, तुझा मेंदू काही गुडघ्यात आहे का असं विचारतो आपण, तसं झालं ते की आपण आपलं कामच केलं पाहिजे, ज्याच्यासाठी आपण जन्म घेतला किंवा ज्यासाठी आपण धडपडून जे काही जिथे जिथे उभे आहोत तिथला रोल प्ले करायचा. जिथे उभे आहोत तिथला. दुसऱ्याचं ती आपल्यात म्हण आहे ना, आत्याबाईला मिशा असत्या तर काका दिसला असतं, त्याला काही अर्थ नाहीये. असं असतं तर तसं झालं असतं, ते काही नॉनसेन्स प्रकार आहे तो. म्हणजे अननेसेसरीली काहीतरी उगीच प्रश्न क्रिएट करायचे आणि त्याला चोथा करत बसायचं. असं असतं तर तसं झालं असतं, त्याला काय आहे नाही ना तसं. आपल्याला पाहिजे तशी सिच्युएशन नाही आहे. मग मग काय करायला पाहिजे, जे आहे त्याच्यात जगलं पाहिजे. म्हणून जे कर्म वर्णानुसार स्वभावे साचार प्राप्त होय, तेजो करी तेणे सहजेची भला, तोडोनी टाकीला कर्मबंध. पाळावा स्वधर्म गाळावा परधर्म, न केला हा नेम जरी पार्था.
राहते का कर्म करणे तोवरी जो भेटला जोवरी नाही आत्मा. आणि जेथे कर्म करणे तेसाच आरंभी आहेच श्रम येथे. हे करायचं नाहीये, स्वधर्म पाळला पाहिजे, गाळावा परधर्म, परधर्म सोडला पाहिजे, न न केला हा नेम जरी पार्था. राहते का कर्म करणे तोवरी भेटला जोवरी नाही आत्मा. आणि जोपर्यंत आत्म्याची भेट होत नाही तोपर्यंत हे काम चालू राहणार आहे. जेथे कर्म करणे तेसाच आरंभी आहेच श्रम तेथे. सहजम कर्म कौंतेय सदोषमपि न त्यजते न त्यजेत. सर्वारंभा ही दोषेण धूमेनाग्नी दिवावृता. म्हणून या असो कोणतेही कर्म जरी आधी श्रम पडे तेथे, तरी स्वधर्मेची चालता वाईट काय असे त्यात सांगे मज. असो उजू वाट किंवा आडरान चाला याचा शिण चुके काय. शिळा की शिदोरी असो डोईवर ओझ्याचा जो भार ओझ्याचा तो भार सारखाच. तरी वाहता जे धनंजया अंती मिळेल विश्रांती त्याची घ्यावे. जे आलं आहे ते प्राप्त झालं आहे ते तसंच्या तसं भार समजू काहीही असलं तरी आपल्या डोक्यावर आपल्याला त्यातनं फेस करायचंच आहे. म्हणून काही दुसऱ्याचं लाईफ आहे, दुसऱ्याचं लाईफ आहे, तिथे आपण आपल्याला ठेवून विचार करणं. आणि मोस्टली म्हणजे 99% साऱ्या जगाचा माणसांचा जीवांचा प्रॉब्लेमच एक आहे की आपल्या लाईफला दुसऱ्याच्या लाईफशी कम्पेअर करतो आपण. सगळ्यात ब्लंडर मिस्टेक आहे. माझ्या बरोबर हे असं असतं, ह्याच्यासारखं असतं, त्याच्यासारखं असतं तर बरं झालं असतं. त्याला काहीही अर्थ नाहीये, कारण जे आहे ती वेगळीच स्टोरी आहे आणि त्याच्यातच आपण फिट आहोत, कारण आपली स्टोरी आहे ती, आपला जर्नी आहे तो. त्यामुळे इमॅजिनेशनला काहीही अर्थ नाही. पण सगळ्या जीवनात लोक सुखी का नाही आहेत? आपण जर त्या एखाद्याला विचारलं, जसं ते न्यूजवाले असतात ना, हातात माईक घेऊन हिंडले, तसं आपण हिंडलो तस की गाव तुम्ही सुखी आहे का, सुखी आहे का? सुरुवातीला माणूस हो मी खूप सुखी आहे, पण करून दुसरं वाक्य असेल, पण असं असतं तर बरं झालं असतं, पैसे थोडे जास्त मिळाले असते तर बरं झालं असतं, माझं लग्न ह्याच्याऐवजी मला विचारून झालं असतं, ह्याच्याशी झालं असतं, त्याच्याशी झालं असतं तर बरं झालं असतं, मुलांनी या कॉलेजाच्या ऐवजी तिकडे जायला पाहिजे होतं तर बरं झालं असतं. म्हणजे असं असतं तर आणि पण हे तर आपल्याला नेक्स्ट सेंटेन्सला 100% बघायला मिळणार. तर त्यामुळे हेच मेजर पेन आहे लोकांचा आणि ही मिस्टेक आहे. शिळा की शिदोरी असो डोईवर ओझ्याचा तो भार सारखाच. तरी वाहता जे धनंजया अंती मिळेल विश्रांती त्याची घ्यावे. जीवन तर वाहून न्यायचंच आहे. असं जगाय न तर तसं जगा. म्हणजे आपण म्हणू गरिबी आहे, अमका आहे, डमका आहे, हा त्रास आहे, माझ्या जीवनात तो त्रास आहे, तर समोरच्याला आपल्याला वाटतं ह्याचा त्रास कमी आहे, पण ऍक्च्युली त्याच्या रोल प्ले मध्ये गेल्यावर आपल्याला वाटतं वरून चित्र छान आहे, आतमधनं काहीतरी भयंकर पेनफुल जर्नी चालू असतो. म्हणजे काय, तोही ओझं वाहतोय, आपणही वाहतोय. त्यापेक्षा आपलं आहे ते व्हावं आणि आराम करावा, विश्रांती घ्यावी. असो कोंडा किंवा असो दाण असाचं श्रम सारिकेचं कांडिताना. पाहे श्वान मास रांधिता जो क्षीण तोची हविष्यान शिजविता. तेच त्यांनी सांगितलंय की वरून जरी सुंदर जीवन दिसत असलं समोरच्याचं, तरी आतमध्ये त्याच्या रोलप्ले मध्ये जाऊन जर त्याच्या पायरीवर उभं राहायचं म्हटलं तर आपल्याला लक्षात येतं मग की अरे बापरे, इथे तर कदाचित आपल्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम आहे, आपल्यापेक्षा जास्त अडचणी आहेत. म्हणजे काय की तोही वाहतोय आणि आपणही वाहतोय जीवनाला. त्यापेक्षा समाधानी होऊन आपलं काम पूर्ण करून आरामनी शांततेने वापस जावं धामाला आपल्या, हे जास्त चांगलं. असो कोंडा किंवा असो दाणा असाच श्रम सारिकेचं कांडिताना. सगळ्यांना जीवन जगताना श्रम आहेच आहे, कारण ते चॅलेंजेस घेऊन आलेलो आहोत आपण, प्रत्येक जण आपल्या लेवलचं चॅलेंज. आणखीन एक गोष्ट बोलली जाते, म्हणजे अशी वाचण्यात येते आपल्या, की जेवढी चॅलेंजेस देतात तेवढाच परमात्मा, म्हणजे परमात्म्यावर टाकतो आपण ते ते चुकीचं आहे. की परमात्मा इनर स्ट्रेंथ पण देतो, पण परमात्मा नसतो देत, आपणच आपल्या सोलची तेवढी कपॅसिटी असते. आत्मा तेवढा प्रबळ असतो, स्ट्रॉंग असतो. जेवढे चॅलेंजेस घेऊन आलाय तो, त्याला फेस करण्याची ताकदही तो कॅरी करत असतो त्याच्यामध्ये. पण लोक म्हणतात की परमात्मा देतो, परमात्मा काहीही देत नाही. परमात्मा गुरु आपल्याला काहीही देत नाहीत. आपणच आपल्या कर्मांचं हिशोब
जगत असतो आणि आज केलेल्या कर्मांची फ्युचरमध्ये आपल्याला रिझल्ट मिळणार आहेत. आणि आजचं जीवन हे मागच्या कर्मांचं आहे. देवानी वगैरे आपल्याला काही दिलेलं नाही. देव हा हृदयस्थ असताना त्याला ओळखण्यासाठी ती सगळी कॅरेक्टर्स जमिनीवर उतरलेली आहेत. ग्रेट बिंग्स आणि गॉडेसेस आणि गॉड्स. पण ह्यानी दिलं त्यानी दिलं, आपण म्हणतो वरच्यानी मला पैसे नाही दिले, वरच्यानी मला हे नाही, वरनं काही देत नाही. आपण जे कर्म करणार ते आपल्याला मिळणार. आणि म्हणून पुढे जर चांगलं लाईफ पाहिजे असेल तर आज सत्कर्म करणं, आनंद वाटणं, सुख देणं हे अत्यंत आवश्यक आहे. पाहे श्वान मास रांधिता जो क्षीण, तोची हविष्यान्न शिजविता. मुसळीता पाणी पडती जे कष्ट, तीच खटपट दयासीही. गाळीता घाण्यात वाळू किंवा तीळ, श्रम ते केवळ सारखेच. असो रखेली वा असो धर्मपत्नी, सायास पोषणी हिकच्ची ते. कोणी ठेवलं, कोणालाही बरोबर ठेवलं तरी पोसायचं तर आहेच आहे. हे की नाही? पोसण्यासाठी तेवढाच खर्च, पाणी, अन्न धान्य, छप्पर तेवढं चांगलं, घरात सगळ्या वस्तू, काही घरात माणसं कोणी असू देत, बाहेरचे असू दे तर घरातले असू दे, तेवढाच खर्च येणार आहे. तरी रखेली स बाळगोनी मग, लावावा का डाग नावा लागी. होता पाठ लाग चुके ना मरण, रणांगणी बाण लागोन या. तरी शत्रू सवे झुंजोनी समोर, कागा स्वर्ग द्वार गाठावे ना. आला की नाही तो त्याच्या पॉइंटवर, की होता पाठ लाग चुके ना मरण, रणांगणी बाण लागोनिया. तरी शत्रू सवे झुंजोनी समोर, कागा स्वर्ग द्वार गाठावे ना. पळून जाण्यापेक्षा शत्रू सोबत युद्ध करण्याने तुला स्वर्गद्वार प्राप्त होतं क्षत्रियाला. क्षत्रियाबद्दल बोललंय, कारण स्वधर्माबद्दल चाललंय ना. क्षत्रियाचा धर्म लढाई करणं आहे, किंवा शत्रू जर त्याच्यावर अटॅक झालेला असेल तर लढणं, फेस करणं, हे मेन कर्तव्य आहे क्षत्रियाचं. पळून जाणं हे कर्तव्य नाही आहे, अवॉइड करणं हे कर्तव्य नाही आहे. आणि म्हणून त्याला तो समजावतोय की शत्रू समोर स्वर्गद्वार म्हणजे काय, युद्ध केलं की स्वर्ग प्राप्त होतो असा अर्थ नाहीये. ह्याचा अर्थ असा आहे की कर्तव्य पूर्ण केली, आपलं जे स्वधर्माचं पालन आहे, ज्या धर्माने प्राप्त झालेलं कर्म आहे आणि जीवन आहे, त्याला यथोचित आपण पूर्ण केलं तर स्वर्गप्राप्ती म्हणजे काय, पुण्य प्राप्त होतं. स्वर्गातनं वापस यायचंच आहे, पण शेवटी असंच आपण कर्म करत राहिलो, ह्याच थिअरीनी जगत राहिलो, तर शेवटी मुक्तीचं द्वार ओपन होतं. पती ते सोडवणं कुलवती नारी, अनेकांचे घरी रिघाली घी. दंडुक्याचा मार तेथे जरी खाय, वृथा नवे काय पती त्याग. जर तिथे जाऊन एखाद्या स्त्रीनी घर सोडलं आणि मग कुठे जाणार ती, आपल्या घरी जाणार. घरी जाऊन तिथे दंडू तर नाही पडत, आता तर तसा जमाना नाहीये, पण आपल्याला बोल ऐकायला लागतात, किंवा लोक कृतीतनं दाखवतात, तुमचं येणं आम्हाला पसंत नाही, तुम्ही तुमच्या नवऱ्याकडेच ठीक होतात, असं असं कृतीतनं, चेहऱ्यावरनं, इंटेन्शन्स मधनं, थॉट स्पीच ऍक्शन या तिन्हीतनं दाखवलं जातं. मग त्यापेक्षा ते जिथे जी काही सिच्युएशन नवऱ्याकडे होती ती जास्त बेस्ट नाही का, ती सेमच आहे, दोन्हीमध्ये काही पेन कमी नाही होते. म्हणजे काय, ह्यातनं बॉटम लाईन अर्थ असा काढायचा, जे आपल्या वाट्याला आहे ना ते काही चुकणार नाहीये, ते अवॉइड नाही करू शकत. तेवढ्याच लेवलचा पेन आपल्याला दुसरीकडनं होतो. जर आपण पहिला अवॉइड केला तर दुसरा, कदाचित दुसरा जास्त पेनफुल होतो, कारण तो एक्सपेक्ट नाही करून आपण घरातनं बाहेर पडत. आपल्याला वाटतं एक अवॉइड केलं तर दुसरं त्यातल्या त्यात ठीक असेल, पण तसं होत नाही. दुसरा पाथ आपण निवडतो तो जास्त पेनफुल असतो त्यापेक्षा पहिला बरा, कारण तो बराच असतो, आपल्यासाठीच निवडलेला असतो आपण, आणि आपल्यासाठीच आपण चूज करून घेऊन आलेला आहे. आणि म्हणून इथे त्यांनी उदाहरणही तसं दिलंय, पती ते सोडो न कुलवती नारी, अनेकांचे घरी निघारी खाली ही. दंडुक्याचा मार तेथे जरी खाय, वृथा नवे काय पती त्याग. काही उपयोग नाही झाला त्याचं घर सोडून, कारण शेवटी दुःख प्राप्त होणारच आहे. तैसा कोणत्याही कर्मी जरी क्षीण, विहित कठीण म्हणावे का. वेचो अमृतार्थ आपुले सर्वस्व, जेणे अमरत्व जीवितासी. आणि म्हणून तिथेच पाय रोवून उभं राहिलं पाहिजे, आत्म्याच्या स्थितीत जगलं पाहिजे, आणि मग स्वधर्माचं पालन तळपत्या सूर्यासारखं केलं पाहिजे. मग ते कर्तृत्व काही फार वेगळं असेल.
तैसा गुण त्याही कर्मी जरी क्षीण विहित कठीण म्हणावे का. वेचो अमृतार्थ आपुले सर्वस्व जेणे अमरत्व जीवितासी. परी मोले विष घेऊन ते प्यावे आणि का मरावे निरर्थक. तैसा इंद्रियांसी देवोनी क्षीण वाया घालवून आयुष्य ही पापाचा संचय जरी करू जावे दुःखची भोगावे तरी अंती. म्हणून इथे स्वधर्माचं ह्या 47 47व्या श्लोकापासून स्वधर्माच्या पालनावरच परमात्मा श्रीकृष्ण बोलतायत की स्वधर्माचं पालन किती आवश्यक आणि परफेक्टली झालं पाहिजे. त्याच्यात जरा पण हयगय नाही झाली पाहिजे. इथे जरा पण मागे हटलं नाही पाहिजे. ह्या लागी स्वधर्म सोडू नये कधी जैसा का आपदी सिद्ध मंत्र. अथांग सागरी त्यजावी घना होडी किंवा दिव्यौषधी महारोगी. विपरीत निर्णय कधी घेऊ नयेत, कधीही चुकीच्या गोष्टी करू नयेत. जे आपल्याला वाट्याला जे आलंय ते काहीतरी कारणांनी प्राप्त झालेलं आहे, त्यामुळे त्याच्या मागे फार गोष्टी असतात आणि ते जर आपण चुकवलं तर उलट आपण आपल्या औषधाला त्यागल्यासारखं आहे. कारण आपल्यात काहीतरी विकनेसेस असतात, आपल्यात काहीतरी कमजोरी असतात, काहीतरी चुका केलेल्या असतात आपण पूर्वजन्मात आणि ते धडे शिकवण्यासाठी डोक्यात सोलमध्ये पक्क होण्यासाठी आपल्याला ते चॅलेंजेस समोर उभे राहतात. तशी माणसं आपल्या जीवनात उभी राहतात. कारण आपण कधी कधी स्ट्रॉंग बनत नाही, कधी कधी आपण आपली कर्तव्य सोडून काम करत असतो. जी सिच्युएशन असेल ती आता केस टू केस डिफरंट सिच्युएशन असते, तर ते इंडिव्हिज्युअल स्टडी वेगळा वेगळा होईल तो की प्रत्येकाची चॅलेंजेस बघून तिथे हे थिअरी आणि टीचिंग्स अप्लाय करावी लागतील. पण जर प्रत्येकाने अप्लाय केली तर ती चपखल बसतात तिथे आपापल्या लाईफमध्ये. जसं माझ्या लाईफमध्ये जर मी याला सगळ्या थिअरीला जर अप्लाय करायचं म्हटलं तर ती परफेक्टली फिट होईल. तशी तुम्हाला सगळ्यांनाही होईल. तुम्ही ज्या सिच्युएशन मध्ये असतो आपण तिथे अप्लाय करायचं तर तिथे बरोबर आपल्याला परफेक्ट थिअरी मॅच करते आपल्या सिच्युएशनशी आणि आपल्याला त्यातनं सोल्युशन्स आणि आन्सर्स मिळतात. या लागी स्वधर्म सोडू नये कधी जैसा का आपदी सिद्ध मंत्र. अथांग सागरी त्यजावी ना होडी किंवा दिव्यौषधी महारोगी. त्याची परी येथे धर्माचरण सोडू नये जाण कदा काळी. आता इथे ही लाईन आहे, अथांग सागरी त्यजावी न होडी. आता एवढ्या मोठ्या महासागरात जर आपण होडीत बसलोय तर तीच आपल्याला जीवनदायिनी आहे ना. म्हणजे काय, जे आपल्याला संकटात माणसं वाटतात किंवा सिच्युएशन वाटते, प्रसंग वाटतो, उलट तोच होडी आहे आपला पार करून नेणारा. किती क्लिअर मेसेज आहे इथे या लाईन मध्ये. अथांग सागरी त्यजावी ना होडी, सोडूनच दिली होडी तर डुबून मरेल माणूस. म्हणजे काय की जे घर, जी माणसं, जी नोकरी, जी सिच्युएशन, जे काही आहे ती तिथेच आपण जर बाहेर पडलं, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल नोकरीत त्रास आहे, नोकरीत त्रास आहे, नोकरीत त्रास आहे असं आपण म्हणत राहतो. आपल्याला काय कामच फार आहे, बॉसच बरोबर नाही, दूरच जावं लागतं, सुट्ट्याच मिळत नाहीत किंवा रात्र रात्र काम करावं लागतं, पगार कमी आहे, काम जास्त आहे, असे अनेक आपल्याला प्रोफेशन मध्ये काम करताना अडचणी येतात. म्हणून आपण दुसरी नोकरी, दुसरी नोकरी, दुसरी नोकरी नुसते इच्छा पुरवत असतो. पण कधी कधी अशीही उदाहरणं बघायला मिळालेली आहेत की जी होती ती नोकरी सोडून धडपड करून बाहेर पडले आणि उलट जिथे गेले तिथून नोकरीवरनं काढून टाकलं किंवा सोडावी लागली. हेही गेलं आणि तेही गेलं. आणि मग लक्षात येतं की मग माणूस बोलून पण जात, अरे यार थोडा त्रास होता पण कम से कम नोकरी तर होती पक्की, पैसे तर येत होते घरी, सॅलरी तर येत होती, त्रास होता, मग तेव्हा ती गोड वाटायला लागते. पण कधी लेसन फटका बसल्यानंतर त्यापेक्षा आधीच विवेकाच्या सहाय्याने आपल्याला असलेल्या या प्रचंड संकटांमध्ये आपली होडी कोणती आहे हे ओळखता आलं पाहिजे. आणि म्हणून विवेक, विवेक आणि विवेक. विवेक म्हणजे एकच लेवलचा नाहीये, देअर आर मल्टिपल लेयर्स अँड मिनिंग्स अँड डायमेन्शन्स. विवेक जसा बेसिक लेवलवर सत्य असत्य विवेक म्हणजे विचार म्हणून आपण इंट्रोड्यूस होतो आपल्या लाईफमध्ये, पण तो नंतर आत्म्याच्या आवाज आणि गुरूंच्या आवाज, परमात्म्याच्या आवाजापर्यंत ऍडव्हान्स होत जातो. आणि म्हणून विवेकाची साथ अजिबात सुटली नाही पाहिजे, काय वाटेल ते झालं तरी.
त्याची परी येथे स्वधर्माचरण सोडू नये जाण कदा काळी. ईशासी संतोष देई कपिध्वजा, हीच महापूजा स्वकर्माची. तो तोषता तो ईश रजतमनाशी, देवोनी चित्तासी शुद्ध सत्व. स्वकर्म आपण जेव्हा करतो तेव्हा तेव्हा आपण स्वकर्म केल्याने आपल्यातलं, कारण ते स्वकर्म करताना आणि एवढ्या सगळ्या अभ्यासाने करताना, जाणीवेनं करताना, अभ्यास पूर्ण राहून करताना आपल्यातलं सत्व गुण वाढत जातो. सत्व गुण वाढत जातो आणि रज आणि तमगुण नाश पावायला लागतात. कारण शुद्धत्वाचं उपज व्हायला लागते आतमधनं. कारण आपण अल्टिमेटली आत्म्याच्या पाथला फॉलो करत असतो आणि म्हणून हे सगळं घडतं. मग तो साधकासी भव स्वर्ग दोन्ही, वाटती जीवनी विषायसे. बोलिलो जो जी मागे संसिद्धी म्हणून, दावोनी लक्षण वैराग्याचे पूर्ण प्राप्ती. संसिद्धी म्हणजे काय सांगू फार, त्याची संसिद्धीचा लाभ होयसाचा साधकासी. मग ऐशा परी साधक ज जाण, आपुले ठिकाण गाठोनिया. कैसा उपाधी तर आहे धनंजया, काय लाभितया तेही सांगू. आता जेव्हा अशा स्थितीनं स्वकर्माचं पालन, स्वधर्माचं पालन जेव्हा साधक करतो, म्हणजे जे आहे ते शांत परमात्म्याच्या ह्याच्यामध्ये, स्मरणामध्ये, ईश चिंतनामध्ये अखंड तो त्याचं कर्म करत राहतो, धर्माचं पालन करत राहतो. त्याच्याने त्याच्यात शुद्ध सत्व गुण चित्तात जागृत होतात आणि रजाचा आणि तमाचा नाश व्हायला लागतो. आणि अशा साधकाला भव आणि स्वर्ग ही दोन्ही वाटती जीवनी विषायसे, म्हणजे स्वर्गाची प्राप्ती करण्याचं सुद्धा इंटेन्शन उरत नाही त्याच्याकडे. आणि भव म्हणजे पृथ्वी, पृथ्वीवर राहून जगत राहायचं मटेरियल होऊन का स्वर्गात जायचंय, दोन्हीच्या पलीकडे तो जातो. आणि पलीकडे म्हणजे काय, प्रचंड वैराग्याने परमात्म्याशी एकरूपता होणं, वननेस कडे जाणं, मुक्तीकडे जाणं. आणि ह्या सिद्धीची पूर्ण प्राप्ती म्हटलंय ना, संसिद्धी, ही ह्याची प्राप्ती त्याला येते. आणि प्राप्त झाल्यानंतर मग ऐशा परी साधकचं जाणं, आपुले ठिकाण गाठून या कैसा उपाधित. आणि अशा स्थितीत स्थिर झाल्यानंतर तो कसा असतो ते मी पुढे सांगतो. हे ते म्हणतायत, मग ऐशा परी साधकचं जाणं, आपुले ठिकाण गाठून या, म्हणजे स्थिरता आणि त्याचा वननेस कडे जाण्याचा पाथ सुरक्षित करून जेव्हा तो स्थिर होतो, तेव्हा कैसा उपाधी तर आहे धनंजया, काय लाभितया तेही सांगू. त्याला काय लाभ लाभ होतो हेही मी तुम्हाला सांगतो, असं ते म्हणतायत. असक्त बुद्धी सर्वत्र, जितात्मा विगत स्पृहा, नैष्कर्म्य सिद्धिं परमाम संन्यासेनाधिगच्छति. जाळ्या माझी जैसा सापडे ना वात, तैसा उपाधित गुंते ना तो. आता तो आसक्ती रहित झालाय ना, दावनी लक्षण वैराग्याचे. थांबायचं कुठे त्याला कळलेलं आहे ना, त्याला पृथ्वीवरच्या जीवनामध्ये अर्थ इंटरेस्ट आहे ना, स्वर्गप्राप्तीमध्ये इंटरेस्ट राहिलेला आहे. त्यामुळे तो सर्वांमध्ये परमात्मा पाहून मुक्तीच्या मार्गावर अग्रेसर झालेला आहे. आणि त्यामुळे त्याला कशामध्ये गुंतण्याची आता इच्छा नाही उरली. तो काय म्हणतो आपण त्याला, डिटॅच्ड डिटॅच्ड असतो, म्हणजे सेपरेट आणि अलाइन झालेला असतो आत्म्याशी. जाळ्या माझी जैसा सापडे ना वात, तैसा उपाधित गुंते ना तो. वारा जसा एखाद्या जाळीच्या आरपार जातो की नाही, तो सापडत नाही, धूळ अडकते जाळीमध्ये, पण वारा पलीकडे निघून जातो, हवा जी असते ती. तसं तोही सापडत नाही, कशामध्ये कुठल्या जाळ्यात अडकत नाही कशाच्या. उपाधी म्हणजे अमकी आहे, तमक आहे, हा रोल तो रोल, इतकी पोझिशन, इतका पैसा, कुठलीही उपाधी तुमच्या आगे मागे तुम्हाला उच्च दाखवणारी, किंवा अगदी आध्यात्मिक आहे, अमक आहे, प्रेमळ आहे, हे सुद्धा उपाध्याच झाल्या. जे काही दुनिया आपल्या कौतुकास्पद आपण होतो ती सुद्धा उपाधीच झाली. त्याच्याही पलीकडे तो जातो आर पार. फळ पक्व होता धरीना देठास, देठ ही फळास सोडी जैसे. आपोआप फळ खाली पडतं पक्व झाल्यानंतर, पिकल्यानंतर, त्याला झाड धरून ठेवत नाही. तसं
या सगळ्या उपाधी त्याला स्वतः सोडून देतात. कारण तो परिपक्व झालेला, आत्मरूपात स्थिर झालेला असा साधक आहे. त्याला उपाध्यांमध्ये काही इंटरेस्ट नाही, त्यामुळे त्या उपाध्या पण त्याला सोडून देतात. सर्व ज्याच्यामध्ये गुंतून पडण्याच्या गोष्टी असतात त्याही ढिल्या पडतात. तैसे लुले प्रेम जयाचे सर्वत्र असोनी कलत्र पुत्रवित्त. वश तरी तेथे ममत्व ते नसे विष पात्र ऐसे तयामानी. त्याला कशातच मग इंटरेस्ट वाटत नाहीये, लक्ष लागत नाहीये, त्याचा काही त्याचं मन अडकत नाहीये. आसक्ती रहित ममता. तैसे लुले प्रेम जयाचे सर्वत्र असोनी कलत्र पुत्रवित्त. कलत्र म्हणजे स्त्री. वश तरी तेथे ममत्व ते नसे विष पात्र ऐसे तयामानी. मुलांमध्ये, बायका पुत्रांमध्ये त्याचं मन, घर, पैसा याच्यात कशातच त्याचं मन रमतच नाही. तो त्या सगळ्या उपाध्यांच्या पुढे गेलेला आहे, निघून गेलेला आहे पुढे. झटकोनी जैसा मागे घ्यावा हात पोळता आगीत एकाएकी. विषयापासून तैसी बुद्धी मागे वळोनी तिरिगे अंतरात. तो स्थिर झालेला आहे हृदयामध्ये. जसं चटका बसल्यावर आपण फटकन हात मागे घेतो, तसा त्यांनी सर्व बुद्धी आणि इंद्रिय विषयांपासून वळवून आतमध्ये अंतर केंद्रित केलेली आहेत, आतमध्ये फोकस्ड आहेत ती. आतल्या स्थितीत तो स्थिर आहे आणि सगळं मागे, मला वाटतं मी सांगितलंय सेशन मध्ये, बाहेर काही शोधायला जायचं नाही. सगळी उत्तर प्रश्नांची आतमध्ये आहेत आणि सगळं नॉलेज पण आपल्या आतच आहे, सोल्युशन आतमध्ये आहे, प्रश्न पण आतच आहे. प्रश्न पण आतच आहे, आपल्यातच आपलंच चुकत असतं आणि म्हणून बाहेर प्रॉब्लेम असतो. तर आपण प्रश्न विचारतो हे असं का तसं का, तर तो आतमध्येच प्रॉब्लेम आहे आणि आतमध्येच उत्तर आहे. तर त्यामुळे बाहेर बाह्य केंद्रित व्हायचं नाही कधी, बाहेर वळायचं नाही, बाहेर काही शोधायला जायचं नाही. उगीच इकडे जातो तिकडे जातो, हे शोधतो ते शोधतो, मला चांगलं कोण भेटतं ते शोधतो. आपण आपल्यातच स्वतःला भेटलो तर त्याचं सुख खूप अपार आणि उच्च लेवलचं आहे. झटकोनी जैसा मागे घ्यावा हात पोळता आगीत एकाएकी. विषयापासून तैसी बुद्धी मागे वळोनी तिरिगे अंतरात. स्वामीची शपथ पाळीत असे दासी विवोनी तयासी जैशा रीती. तैसे अंतःकरण पाळी ज्याची आण घेईना दर्शन विषयांचे. ऐक्याच्या मुठीत धरोनी या चित्त छंद एक घेता आत्मयाचा. त्याला एकच छंद आहे. आत्म्याचा छंद म्हणजे काय, आपण म्हणू हा कसला छंद, तर आत्म्याचा छंद म्हणजे आत्म्यामध्ये सूर्याचं बिंब म्हणजे परमात्माचं स्वरूप आत्म्यातच आहे याचा शोध घेणं आणि मग त्याला शोध घेत घेत अभ्यासात प्राप्त करणं, हाच त्याचा आत्म्याचा खेळ आहे आणि छंद. असं करत करतच तो जगत असतो. त्याला दुसरीकडे बाहेर एन्जॉयमेंट किंवा मन रमवायला काही गरज नाहीये, एंटरटेनमेंट बाहेर शोधायची नाही. आत्म्यामध्येच त्याला छंद प्राप्त होतोय एकचित्त होण्याचा. गाडीता अग्निस राखेने सत्वर थांबे जैसा दूर आपोआप. तैसी तेणे नासे वासना अपार सर्व इह पर विषयांची. आपल्याला हे माहितीये, अग्नी एखादं पेटलं असेल त्याच्यावर राखेनं गाडीता अग्निस राखेने सत्वर म्हणजे मातीमध्ये किंवा राखेमध्ये त्याला खाली आत दाबलं तर ते इमिजिएट तिथे दगदगणं थांबून जातं, मातीमध्ये टाकलं तर. तसं त्यांनी वासनांना पूर्ण संपवलेलं आहे. इह पर विषयांची सर्व वासना संपवून शांतचित्त झालेला आहे. स्वभावेची ऐसा निरीच्छ तो होय पार्था मनोजय साधुनिया. मन जिंकलेलं आहे त्यांनी, त्यामुळे मनात हे आलं मनात ते आलं हा नाचरेपणाही तिथे कुठेही नाहीये. निरीच्छ झालेला, इच्छारहित झालेला आहे. काय सांगू फार तया साधकासी प्राप्त होय ऐसी भूमिका ही. आणि हे त्याला भूमिका म्हणजे स्थिती, पायरी स्थिती त्याला प्राप्त झालेली आहे, स्थिर झालेला आहे त्या पोझिशनवर तो. विपरीत ज्ञान मावळो निसर्व प्रबोधीच ठाव जीवा लागी. साचलेले पाणी संपते वेचून प्रारब्ध भोगून संपे तैसे. मगाशी सांगितलं तेच त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलंय की विपरीत ज्ञान मावळो निसर्व प्रबोधीच ठाव जीवा लागी.
ज्ञान प्राप्त झाल्यानंतरच अंधार गायब होतो. प्रकाश प्रकाश प्राप्त झाल्यानंतरच अंधाराचा हे कंट्रोल जातो, अंधार निघून जातो प्रकाशाची एंट्री झाली की. तसंच साचलेले पाणी संपते वेचून. जेव्हा एखाद्या ठिकाणी पाणी साचतं तर ते काढून काढूनच तिथे स्वच्छ होऊ शकतं, रिकामं होऊ शकतं. तसं प्रारब्ध म्हणजे काय? मागच्या मागच्या कर्मांमुळे प्राप्त झालेलं आजचं जीवन हे भोगूनच संपतं. हे याला कुठे पळवाट काढू नाही शकत आपण. आपल्याला सोल्युशन नाहीये तिथे. जेव्हा आपल्या वाट्याला आलं तर ते भोगूनच संपवायचं आहे. जन्म मरणासी न होय कारण, पार्था क्रियमाण तयाचे गा. मग आपोआप श्री गुरु भेटती, कर्मसाम्य स्थिती होता जैसी. आणि मग हे असं संपवायचं जेव्हा आपण ठरवतो आणि अक्षरशः भयंकर असेल समजा, तर त्यालाही आपण फेस करत असू, तर शेवटी आपल्याला पाथ दाखवायला श्री गुरूंची, सद्गुरूंची एंट्री आपल्या जीवनात होते. मग आपोआप श्री गुरु भेटती. जेव्हा आपल्याला बघतात ते की हा योग्य डिसिपल आहे, तर त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला पुढे नेण्यासाठी मग गुरु एंट्री मारतात. आधीच आपण पळवाटा शोधायला लागलो, हे नको ते नको, तर ते नाही आपल्या जीवनात येत. आपल्याला जर अंडरस्टँडिंग नसेल, मॅच्युरिटी नसेल, त्याची म्हणजे मॅच्युरिटी पण वेगळ्या वेगळ्या लेवलवर. फिजिकल मॅच्युरिटी म्हणजे आपण शरीर आपलं वाढतं त्याच्याप्रमाणे येणारी मॅच्युरिटी, ज्याला सायकोलॉजीमध्ये आपलं सोशल एज किंवा आपलं फिजिकल एज म्हणून च्या माध्यमातून आपण आपलं मॅच्युरिटी ठरते. की कोणत्या वयाला मूल मॅच्युअर होतं, तरुण मॅच्युअर होतात, म्हातारे मॅच्युअर होतात. हे मॅच्युअर फिजिकल मॅच्युअर स्टेज. पण मॅच्युरिटी ही इमोशनल मॅच्युरिटी पण आहे. इमोशनली मॅच्युअर असणं, मेंटली मॅच्युअर असणं, स्पिरिच्युअली मॅच्युअर असणं आणि सोल लेवलवर मॅच्युरिटी. या जेवढ्या बॉडीज आहेत तेवढ्या लेवल मॅच्युरिटीच्याच पण आहेत. मॅच्युरिटी ती असली पाहिजे तरच ते एंट्री घेतात. आपण जर इमोशनली मॅच्युअर नाही, मेंटली मॅच्युअर नाही, फिजिकल लेवलवर मॅच्युअर नाही, स्पिरिच्युअल लेवलवर म्हणजे आत्म्याला मॅच्युरिटी आलेली नाही, तर गुरुमध्ये इंटरफेअर करायला येत नाहीत. ते म्हणतात चाललंय ते चालू दे, कारण आपण धडेच शिकलेलो नाही त्यातनं आणि आपण लेसनच लर्न नाही केले. तर ते काय आपलं काही चुकवायला थोडी येणार आहेत. आपलं कशाला मायनस करायला ते येत नाहीत. गुरु पण उगीच येऊन काही इंटरफेअर करत नाहीत. गुरु आणि परमात्मा ते काहीही स्वतःहून करत नाहीत. गुरुनी दिलं, देवानी दिलं असं काही नाही. हे सगळ्या गप्पा आहे, ते वेडेपणा आहे शुद्ध असं काही बोलणं. आपल्याच कर्मांचं हे, जर आपण पुण्यकर्म केलेलं असलं तर, मागेही मी सेम गोष्ट सांगितली होती कॉन्सेप्ट, की जर आपलं पुण्यकर्म असतं तर आपल्याला अडचणीत ते पुण्यकर्म असतं म्हणून बरोबर कोणाला तरी आयदर गुरु पाठवतात, नाहीतर स्वतः एंट्री करतात आपल्या लाईफमध्ये. पण ते पुण्य संच असला पाहिजे पुण्याचा, तरच होणार आहे ते. तर मग आपोआप श्री गुरु भेटती, कर्म साम्य स्थिती होता जैसी. रात्रीचे प्रहर संपताच चारी, डोळ्यासी तमारी भेटे जैसा. नातरी फळांचा येऊनिया घड, थांबवितो वाढ केळीची त्या. कर्मकर्तृत्वाची तैसी खटपट, थांबे होता भेट सद्गुरूची. सद्गुरूची भेट झाल्यानंतर कर्म आणि कर्तृत्व यांची खटपट, आपली धडपड ती थांबते. कारण सद्गुरूंचा मग आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊन, ती जी मॅच्युरिटीची बात केली मी मगाशी, तर आपला जर्नी चेंज होतो, आपला शिफ्ट होतो. मग म्हणजे काय, की त्यातनं आपलं मग पुन्हा आपल्याला वाटेल की वा मस्त जर्नी सुरू होत असेल. तसं काही होत नाही. कर्म कर्मांचे रिझल्ट हे जोपर्यंत देहाचं येणं जाणं संपत नाही तेव्हाही नाहीये. आणि मागच्या वेळेला आपण चर्चा केली होती की संतांना पण कर्मांनी प्राप्त असलेल्या गोष्टींना, सिच्युएशनना फेस करायला लागत होतं. तर ते तर सर्व स्थितीत करायला लागणार आहे. पण त्याच्यामध्ये गुंतून पडण्याचं आणि आनंद आणि दुःखाच्या हिंदोळ्यात आपण जे अडकत असतो सामान्य माणसं, ज्याला इथे खटपट हा शब्द वापरलाय, ते हिंदोळ्यांमध्ये अडकून पडून कधी सुखी कधी दुःखी कधी हे असं जे उपर नीचे चालू असतं, ती थांबते खटपट. तेव्हा सद्गुरूंची, तेव्हा आपला स्पिरिच्युअल जर्नी तेव्हा सुरू होतो.
म्हणजे आपण म्हणू नाही आपण मनाने शांतच आहे, आपल्याला काही फरक नाही पडत आहे, पण तसं नाहीये. कर्मानी कर्तृत्वानी आपल्याला ते सगळं पार करून त्यातनं बरेच लेसन आहेत. म्हणजे आपल्याला असं जरी वाटत असलं इन केस की नाही माझं सगळी स्थिती छान आहे, तरीही आपल्या बॉडीजनी लेसन लर्न केलेले नसतात आणि एनर्जी आपल्या याच्या आतमध्ये रुतलेली असते, आपल्या आत्म्यामध्ये आपण कॅरी करत असतो आणि ती पुढे जाऊन पुढच्या स्पिरिच्युअल डेव्हलपमेंटमध्ये हर्डल्स बनू शकतात. आणि म्हणूनच ती इथे संपवायची आहेत. आणि संपवायची मग कशी, स्थिरतेमध्ये एका सर्टन स्टेजवर स्थिर होऊन मग एकीकडे सद्गुरूंचा पाठ आणि एकीकडे ते दुसरीकडे ती ट्रेन आपली जीवनाची, असं दोन्ही चालू असतं. आणि खटपट जी म्हटली आहे ती आतमध्ये उपरनीचे उपरनीचे जे आपल्यात होत राहते ती ती थांबल्यानंतर सद्गुरूंची भेट आपल्याला घडू शकते आणि मग पुढची ग्रोथ आपली होते. पण जरी स्पिरिच्युअल ग्रोथ होत असली तरी चॅलेंजेस काही थांबत नाहीत, हे मी पक्क सांगते, अनुभवाने सांगते. चॅलेंजेस हे एंड पर्यंत असतात, ते थांबत नाहीत. कारण बेसिकली त्या टेस्ट असतात आणि त्यातनं पुन्हा शार्पनिंग होतं आपलं, आणि म्हणून त्या टेस्ट थांबल्या नाही पाहिजेत. जसा अभ्यास आपण डिग्रीवर डिग्री घेत राहतो, पण असं नाही ना होत एकदा मास्टर्स केलं मग दुसऱ्यांदा सेकंड टाइम मास्टर कुठल्या स्पेशलायझेशन करा, अच्छा तुम्ही झालाय का मग तुम्ही परीक्षा नका देऊ. नाही, पुन्हा त्या सब्जेक्टची डिग्री जेव्हा आपण घेणार आहे तर त्याची पुन्हा आपल्याला टेस्ट द्यावीच लागणार आहे. सो टेस्ट आर देअर, टेस्ट थांबत नाहीत आपल्या. आपल्याला ज्याला सामान्य माणसं संकट म्हणतात, माझ्या दृष्टीने आणि गुरूंच्या दृष्टीने त्या टेस्ट असतात. तर त्या टेस्ट थांबत नाहीत, त्या येत राहतात. पण आपण तो त्याला आपल्याला सिलेबसही मिळतं अभ्यास करायचं, मग आपण त्याचा अभ्यास केल्यानंतर ती टेस्ट आपण पास करतो आणि गुरुचं बोट धरून आपण पुढे पुढे जात असतो. ठीक आहे, ह्याच्यातही गुरु काही देत नाही आपल्याला, किंवा गुरूंनी काही स्पेशल ट्रेनिंग दिलं किंवा काहीतरी नर्चरिंग केलं किंवा एक्स्ट्रा क्लास घेतला, आपला सिलेबस दिलेला आहे आपल्याला म्हणून एक्स्ट्रा ऍडिशनल काही एफर्ट टाकला असं काहीही होत नाही. गुरु पुन्हा तटस्थ राहून आपल्या जर्नीला बघत असतात. पुन्हा आपण ती क्रॉस केली लिमिट, पुन्हा बोट धरून आपल्याला पुढे नेतात. फक्त पुढे न्यायचं काम, रस्ता दाखवायचं काम गुरु करतात. टेस्टच्या वेळेला ते मागे हटतात, ते म्हणतात तुझं तू निपट आहे सगळं आणि झालं की मग मला सांग, असं करतात. हा असंच डिसिपलशिपचा पाथ आहे. आपल्याला बोट धरून कोणी शिकवत नाही, तोंडात घास भरवत नाही. अत्यंत क्लिअर कट स्ट्रेट फॉरवर्ड जर्नी चालू असतो. गुरु तिथे इमोशनल वगैरे होत नाहीत. अत्यंत कठोर आणि स्ट्रिक्ट ट्रीटमेंट डिसिपलशिपच्या पाथवर मिळत असते साधकांना. त्यामुळे अशी एक्सपेक्टेशन आपण ठेवू शकत नाही की आपल्याला कुरवाळतील आणि हे करतील आणि प्रेमाने जवळ घेतील. कारण तसाच जर्नी आहे, कारण त्यांना सुद्धा इमोशनली अटॅचमेंट नसते आपल्याशी. कळलं, त्यांचा तो लेसन आहे, त्यामुळे त्यांनाही डिटॅच राहूनच काम करायचंय. त्यांच्यासाठी कोण आपण काही खूप प्रिय खूप असतो असं काही नसतं. ते डिटॅच असतात, त्यांना फक्त आपल्याला सोल स्टेट मध्ये बघत असतात. त्यामुळे अमकी तमकी आमका डमका असं काही त्यांना प्रेम बिम नसतं. आत्म्याला या आत्म्याला घ्यायचं आणि पुढे न्यायचं एवढंच त्यांना माहिती असतं. ऍक्च्युली स्थिती मी सांगतेय जी खरी डिसिपलशिपच्या पाथवर असते. म्हणजे इवन मी माझ्या गुरूंनाही बघितलेलं आहे, त्यांना मी कधी इमोशनली अटॅच आपल्या डिसिपल्स बरोबर कधी झालेलं मी पाहिलेलं नाहीये. आणि तसं नसतं पण. कर्मकर्तृत्वाची तैसी खटपट, थांबे होता भेट सद्गुरूची, मग पौर्णिमेने चंद्र आलिंगिला, सर्वा कली झाला परिपूर्ण. तैसा साधक तो पावतो पूर्णता, गुरुकृपा होता धनंजया. गुरुकृपा म्हणजे काय, पूर्ण दिवा हातात आला पुढची वाट दिसायला. तसे गुरु आपल्या जवळ येतात. ते जवळ आले की प्रचंड प्रकाश, त्यामुळे आपल्याला पुढचा रस्ता दिसतो. मग परत पुढचा रस्ता गेल्यावर एक टेस्ट येते, मग पुन्हा ते पलीकडे जाऊन उभे राहतात. ते म्हणतात ही टेस्ट दे आणि पलीकडे ये. पलीकडे आल्यावर पुन्हा आपल्याला पूर्ण रूपात गुरुकृपा प्राप्त होते. म्हणजे काय, गुरुच्या प्रकाशात आपण येतो. पुन्हा ते थोडा रस्ता आपल्या बरोबर चालतात, पुन्हा खड्डा येतो, मग ते खड्ड्याच्या पलीकडे येऊन जाऊन उभे राहतात. ते म्हणतात हा खड्डा पार कर, मी इथे आहेच आहे उभा. अशी ती चेन आहे पूर्ण डिसिपलशिपची. ते काही बोट धरून तुम्हाला जंप नाही करवत जसं आपण छोट्या मुलांना करवतो. छोट्या मुलालाही आपण सांगतो की एकदा मी तुला शिकवलंय कसं क्रॉस करायचं, आता तू कर बरं, असं आपण छोट्या मुलांना म्हणतोच ना. आपण काही दरवेळेस त्यांना बोट देत नाही.
त्यांनाही क्रॉस करायला लावतो, तेही करतात की नाही आपण दुरून बघतो, पलीकडे जाऊन उभे राहतो, त्यांना सांगतो मार जंप, इकडे आलास की मी आहेच आहे. सेमच रोल गुरु करतात. जसे पॅरेंट आपल्या चाइल्ड बरोबर करतात. ही इज ऑल्सो केअर टेकर, पॅरेंट, गार्डियन. आपला गुरु म्हणजे गार्डियन आहे, जसं आपण आहोत. अज्ञान म्हणून जे जे असे काही, ते ते लया जाई कृपेने त्या. मग अज्ञान म्हणजे काय? खड्डा पार कसा करायचा हे अज्ञान. मी खड्ड्यात पडलो, खड्ड्यात माझं बोट अडकलं, मला ह्या खड्ड्यातनं जाताना, या अडचणीतनं जाताना खरचटलं, हे जे कंप्लेंट्स असतात हे अज्ञान आहे. त्याच्या पलीकडे ते उभे आहेत. ते म्हणतात खड्डा पार करून ये, म्हणजे जी काय अडचण आहे ती क्रॉस करून ये. मग त्याच्यात मग मी लागलं, रडलो, माझं नुकसान झालं, माझं हे झालं, मी फार दुःखी झालो, यानी मला त्रास दिला, त्यानी मला त्रास दिला, ह्या आपल्या कंप्लेंट्स आहेत. ते अज्ञान आहे. कारण ज्ञानी असतो तो ह्या कंप्लेंट काही करत नाही. अज्ञान म्हणून जे जे असे काही, ते ते लया जाई कृपेने त्या. ते जेव्हा तुम्ही पार करता, जेव्हा जी कृपा प्राप्त होते, ते अज्ञान मिटून जातं. आपल्याला ज्या कंप्लेंट्स असतात त्या काही राहत नाहीत, लयाला जातात. अज्ञानाच्या सवे लोपे कर्म मात्र, संपताची रात्र तम जैसे. आणि अज्ञान संपलं की अंधार पण संपतो आणि उजेड आपल्या जीवनात येतो. आपण हर्डल क्रॉस करून गेल्यानंतर परमात्मा स्वरूपाच्या रूपात, प्रकाशाच्या रूपात गुरु आपल्या समोर उभे असतात. यापरी समूळ घडेत कर्मत्याग, नष्ट होता भाग अज्ञानाचा. लोपता अज्ञान कर्मासी जे मूळ, लोपते सकळ दृश्य जात. ह्यापरी समूळ घडे कर्म त्याग, नष्ट होता भाग अज्ञानाचा. हम्म. अज्ञान संपलं की कर्मत्यागाचं मूळ जे आहे ना, कर्मत्याग करण्याची इच्छा होणं, ती पण नष्ट होते. अज्ञान नष्ट झाल्यानंतर आपल्याला त्याग नाही करावा वाटत. आपल्याला कर्म करायला, म्हणजे आपला पाथ चालायला आपल्याला मजा यायला लागते, आनंद वाटायला लागतो. आपल्याला संकट नाही वाटत, बापरे आता हे कसं करू, बापरे आता हे कसं करू. कारण अगदी सहज 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 फटाफट फटाफट पेपर जसं काही माहिती आपल्याला समीकरण लागत जातात की अरे याचं उत्तर माहिती, इतका सोपा होतो तो जर्नी. त्यामुळे ह्यापरी समूळ घडे कर्मत्याग, कर्मत्याग करण्याचं हेच समूळ नष्ट होतं. नष्ट होता भाग अज्ञानाचा. अज्ञान एकदा संपलं, मूर्खपणा संपला, आपल्यात मॅच्युरिटी आली कि मग आपला जर्नी स्मूथ होतो. लोपता अज्ञान कर्मासी जे मूळ, लोपते सकळ दृश्य जातं. कर्म करण्यामागचं जे आपलं ऍटिट्यूड आहे तोही नष्ट होतो. मी करतोय हा ऍटिट्यूडही अज्ञान संपल्यावर नष्ट होतो. आत्मस्थितीत ट्रान्सपरन्सी येऊन जाते. खूप डीपर लेवलचे टीचिंग्स आहेत हे. तेव्हा जाणावे जे स्वभाव ते तोच, होनी असाच राहे येथे. एक रूप होऊन राहतो तो परमात्म्याशी एकरूप झालेला आत्मा. मग निद्रे सवे स्वप्न लोपोनी किरीटी, येताची जागृती परिपूर्ण. स्वप्नीची या डोही उडालो म्हणून, काढा ऐसे कोणी म्हणे काय. तेव्हा तैसे तेव्हा नेणे आता मी जाणेन, सरले दुःस्वप्न तयासी हे. स्वये चिदाकाश रूप धनंजया, झाला ज्ञातृज्ञेया विहीन तो. पार्था दिसे जेथे मुखाचा आभास, सारिता बाजूस आरसा तो. स्वये चिदाकाश रूप धनंजया, झाला ज्ञातृज्ञेया विहीन तो. ज्ञान आणि ज्ञेय म्हणजे ते आपण मागे बघितलंय की स्वतः ज्ञान, ज्ञान घेणारा आणि ज्ञेय वस्तू, हे किंवा ती प्रोसेस, हे जे सगळं आहे, जेव्हा आपण चिदाकाश रूप परमात्मा स्वरूप होतो तेव्हा हे सगळं विलयाला जातं, विहीन होतं, नष्ट होऊन जातं, त्याचं काही महत्व राहत नाही. पार्था दिसे जेथे मुखाचा आभास, सारिता बाजूस आरसा तो. पाहतेपणा ते सांडोनी स्वभावे, जैसे का राहावे पाहत्याने. आपल्याला आरसा काढून आपण आपण तो धारण केलेला आहे ना चेहरा, मग पुन्हा पाहणं, कशात पाहतोय ते, ती प्रोसेस ती महत्वाची राहत नाही. कारण आपण आपला चेहरा आपण धारण केलेला आहे, आपल्या अंगावरच आपलं तोंड आणि आपलं स्वरूप आणि सौंदर्य आहे, हे धारण केल्यानंतर त्या आरशाचंही महत्व नाही राहत आणि पाहण्याच्या प्रोसेसलाही आणि पाहणं सुद्धा महत्वाचं राहत नाही. तैसे पंडुसुताने नेणणे जे गेले, तवे नेणे तवे तेणे नेले जाणणेही. मग ज्ञानाज्ञान गिळोनी सर्वत्र, निष्क्रिय चिन्मात्र उरे एक.
स्वभावे केवळ ज्ञानरूपितया कोणतीच क्रिया संभवेना. आणि एकदा ज्ञानरूप झाल्यानंतर कुठलंही कार्य उर्वरित राहत नाही, काही करण्यासारखं राहत नाही, अभ्यासण्यासारखं राहत नाही. कारण आपण पूर्ण जसा काही सूर्य प्राप्त व्हावा तशी आपली अवस्था होते. म्हणून स्वरूप स्थितीसी त्या जाण नैष्कर्म्य म्हणून बोलती गा. तरंग तो मूळ सागराच्या रूपे राहे जैसा लोपे वारा जेव्हा. तैसा राहे मूळ स्वरूप होनी आपल्या ठिकाणी आपण तो. ऐसी अक्रियता स्वभावे जी पार्था सिद्धी ती तत्वता नैष्कर्म्याची. सर्व सिद्धी माझी हीच सिद्धी श्रेष्ठ म्हणे श्री वैकुंठ नायक तो. नैष्कर्म्याची निष्काम कर्मयोगाची जी सिद्धी प्राप्त होते त्या सिद्धीबद्दल बोललेलं आहे इथे, की ती सर्व सिद्धी माझी हीच सिद्धी श्रेष्ठ. निष्काम कर्मयोगाने जी आपल्याला परमात्म्याची सिद्धी प्राप्त होते ती सर्वात उच्च स्थितीची श्रेष्ठ सिद्धी आहे असे श्री वैकुंठ नायक म्हणत आहेत. गंगे लागी जैसा सागरी प्रवेश नातरी कळस राहू असी किंवा सोळावाच कस जैसा श्रेष्ठ सुवर्ण शुद्धीत होय पार्था. तैसे अज्ञानाते नाशिते जे ज्ञान तया ही गिळवून राहणे जे. तया नैष्कर्म्याच्या सिद्धीहून काही श्रेष्ठ दुजे नाही प्राप्य येथे. म्हणून या सर्व सिद्धी माझी ताच श्रेष्ठ सिद्धी हीच बोलती गा. परमात्म प्राप्तीची सिद्धी सगळ्यात श्रेष्ठ आहे, त्याच्यापेक्षा कुठलीही सिद्धी प्राप्त करून त्याला काही अर्थ नाहीये. सिद्धिं प्राप्तो तथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे. समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा. श्री गुरुकृपेचा लाभ होय जेव्हा दैव वशे तेव्हा जया कोणा. भाग्यवंता लागी आत्मसिद्धीच प्राप्त होय साच धनंजया. श्री गुरुकृपेचा लाभ झाला, दैव वशे म्हटलंय त्यांनी. दैव म्हणजे तुमचं दैव, म्हणजे तुमचं म्हणजे साधकाचं, की त्यांनी जर पुण्य कर्म केलेलं आहे त्याचा योग जुळून आला सत्कर्मानी तर श्री गुरुकृपेचा लाभ त्याला होतोय. आणि मग भाग्यवंता लागी आत्मसिद्धीच प्राप्त होय साच धनंजय, तो भाग्यवंतच ठरेल. अंधार तो जैसा प्रकाशाची होय उगवता सूर्य एकाएकी. नातरी कापूर दीपाची या संगे दीपची तो अंगे होय जैसा. कापूर जेव्हा आपण पेटवतो तेव्हा तो दीप म्हणजे अग्नी त्याला एकरूप होऊन तो अग्नी स्वरूप होऊन जातो ना. दीपची तो अंगे होय जैसा. भेटता जळास लवणाचा कण जळची होऊन ठाके जैसा. मीठ आतमध्ये हे होऊन जातं, मिक्स होऊन जातं, डिझॉल्व्ह होतं. तसे आपलं आत्मरूप परमात्म रूपात गुरुतत्वावर डिझॉल्व्ह होऊन जाणं त्याला त्याला म्हणतात वननेस, आत्मसिद्धीची प्राप्ती. आणि हीच मोठी सिद्धी प्राप्त करणं आहे आपल्याला आवश्यक. किंवा झोपला जो तया लागी साच जागे करिताच थापटोनी. स्वप्नासवे दूर सारोनी निद्रेस मूळ जागृतीस मिळे जैसा. तैसे गुरुवाक्य पडताची कानी समूळ गिळोनी द्वैत भाव. जया साधकाची सुदैवे साचार वृत्ती राही स्थिर आत्मरूपी. काना वाचनाची भेट होता क्षणी ब्रह्मची होऊनी राही जोका. तया लागी कर्म करणे हे साच उरले नाहीच धनंजया. आकाशासी जैसे नाही येणे जाणे तैसेची करणे नुरे तया. परी नव्हे तैसा ज्याचा अधिकार कर्म ते साचार उरतया. काम्य निषिद्धाचे घालूनी इंधन वन्ही पेटवून स्वकर्माचा. जेणे रजतम टाकिली जाळून कामना स्वाधीन ठेवून या. पुत्रवित्त आणि स्वर्गाधिकीसाच कुंतली नाहीच इच्छा ज्याची. नाना विषयांची धरून या प्रीती विटाळली होती इंद्रियेजी. तया प्रत्याहार तीर्था माझी स्नान घालोनी पवन केले ज्याने. आणि झाले प्राप्त स्वधर्माचे फळ ईश्वरी सकळ अर्पोनी ते. जेणे संपादोनी ईश्वरी प्रसाद स्थिर केले पद वैराग्याचे. आणि या पद्धतीनं
ईश्वरी प्रसाद संपादन करून, ईश्वरी म्हणजे सगळी जी कृपा सिद्धी प्राप्त करण्याची, सिद्धी म्हणजे परमात्मा प्राप्तीची सिद्धी, ईश्वरी सकळ अर्पोनी, परमात्म्याला सर्व समर्पित करून, जेणे संपादून ईश्वरी प्रसाद स्थिर केले पद वैराग्याचे, तया ज्ञानोत्कर्षे आत्मसाक्षात्कार लाभिते साचार धनंजया, तया उत्कर्षाच्या प्राप्तीची सामग्री लाभतो साचार धनंजया. नाही, तया उत्कर्षाच्या प्राप्तीची सामुग्री मिळविली पुरी ऐसी जेणे, आणि त्याच क्षणी सद्गुरु भेटले न वंचिता दिले ज्ञान त्यांनी. अशा अशा सिच्युएशन मध्ये जेव्हा सद्गुरु भेटतात, तर ते अक्षरशः अगदी सहजपणे आपल्याला ज्ञान प्राप्त होत. तिथे काही उगाचच आपल्याला खटाटोप करण्याची गरज लागत नाही, कारण तो योगच इतका परफेक्ट जुळून येतो. आणि म्हणून जेव्हा जेव्हा अशी सिच्युएशन येते, पूर्ण अटेंटिव्ह राहिलं पाहिजे आपण, कारण ते आपल्याला पुण्यकर्मामुळेच अशा अपॉर्च्युनिटीज येतात, जेव्हा आपल्याला सद्गुरूंबद्दल ज्ञान आणि परमात्म्याचं ज्ञान आणि प्रकाश स्वरूप ज्ञान प्राप्त होतं. आणि म्हणून ते इग्नोर नाही केलं पाहिजे. त्याची क्षणी सद्गुरू भेटले न वंचिता दिले ज्ञान त्यांनी, तरी औषध ते घेता क्षणी काय, सांग प्राप्ती होय आरोग्याची, किंवा दिनोदय होताची केवळ मध्यान्नाचा काळ दिसे काय, नांगरो निशेत पेरिले तयात बीज सर्वोत्कृष्ट मिळवणी, आणि दिले पाणी तरी इष्टफळ मिळवाया वेळ लागे जैसा. पुढे पण लगेच त्यांनी ते सांगितलंय की लगेच आपल्याकडे म्हणे ना, पी हळद हो गोरी, असं लगेच इमिजिएट इफेक्ट काही मिळणार नाहीये. त्यांनी जे शिकवलं, आता ते कसं असतं, गुरु जेव्हा ज्ञान देतात थोडं थोडं आपल्याला मिळतं, एकदम भास्करना ते काही खूप मोठं इंटलेक्च्युअल गोष्ट तुम्हाला म्हणजे साधकाला सांगत नाहीत. ते थोडं 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 आपल्याला, जसं आपण लहान मुलाला अन्न देतो, पहिल्यांदा दूध दिलं, मग ते पचतंय का बघितलं, मग पुढचं दिलं, मग त्याला डायजेस्ट करून दाखवावं लागतं चाइल्डला, की हो आता मला हे पचतंय तर तुम्ही कंटिन्यू करा. आईला तो सांगतो इशारा, डायजेशन मधनं इन्फॉर्मेशन मिळते आईला, की हा हे याला पचतंय बाबा, पोटाला चावून व्यवस्थित खाऊ शकतोय. तसंच साधकाला, डिसिपलला, शिष्याला ते थोडं थोडं ज्ञान देतात, त्याला पूर्ण त्याला डायजेस्ट करावं लागतं, त्याची छोटीशी एक टेस्ट होते, मग पुन्हा गुरु ज्ञान देतात, पुन्हा ते डायजेस्ट करावं लागतं, पुन्हा त्याची टेस्ट होते. हा असाच जर्नी आहे. जसा सेम मी मगाशी रस्ता चालताना खड्ड्याचं उदाहरण देऊन सांगितला, अभ्यासाच्या बाबतीतही ते एकदम भसा 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 आपल्याला मिळत नाही. जे मिळालंय त्याच्यानंतर एक टेस्ट आपली जरूर होते. टेस्ट होते म्हणजे काय, आपल्या समोर प्रसंग उभे राहतात अचानकपणे, आणि त्या प्रसंगात आपल्याला ज्ञान प्राप्त झालंय, ते आपण अप्लाय केलं का, आपलं ऍप्लिकेशन तिथे झालं का, की आपण कोरीपाटी असल्यासारखे विड्यासारखे सिच्युएशनला फेस झालो आणि पुन्हा खड्ड्यात पडून बसलो, हे टेस्ट आपली होत असते. कधी पण पटकन हात काढून घेतात गुरु आणि आपल्याला समोर जाऊ शकतो का आपण बघतात, एकदम बाजूला होतात, स्वतःचा प्रेझेन्स काढून घेतात, आणि मग आपल्याला बघतात आपण त्यांनी दिलेलं नीट ऐकलं होतं का, आपण त्यांनी शिकवलेलं, त्यांनी जे टिप्स दिल्यात किंवा त्यांनी जी शिकवण शिकवली, मग ती कशाच्याही माध्यमातून असू शकते, जरुरी नाही ज्ञान म्हणजे अगदी ग्रंथांच्या ह्याच्यातच. ते बोलून सांगतील, कोणाकडे तरी बोट दाखवून सांगतील, कुठलं तरी उदाहरण दाखवून सांगतील, सिच्युएशन मधनं सांगतील. आपण काही सांगू नाही शकत ज्ञान कसं मिळणार गुरुकडनं, पण त्याचा विवेकाचा उपयोग करून आपण त्याला प्रॉपरली डायजेस्ट केलाय का, आपण त्यातले रस प्यायलेत का, अर्थरूपी आपण ते पचवलेत का, ते खाल्ल्याने आपली प्रकृती सुधारली आहे का, म्हणजे आपली स्पिरिच्युअल लेवल चेंज झाली आहे का, आत्मा प्रगल्भ मॅच्युअर झालाय का, ह्याच्यावर आपल्या टेस्टचा रिझल्ट येणार आहे. आणि हे सगळं चेक करायला आपण करतोय का, नुसतंच कानांनी ऐकतोय आणि वाचतोय डोळ्यांनी. समजा ग्रंथ वाचायला सांगितले तर ते आपण अर्थापर्यंत जातोय का, नक्की काय मेसेज आहे गुरुचा, किंवा नक्की काय शिकवतायत, म्हणजे त्याचे लेयर्स काय काय आहेत, हे सगळं समजलंय का, हे सगळं टेस्ट मधनं सिद्ध होतं. आणि त्यामुळे ती एक टेस्ट तर येतेच येते, नोईंगली अदरवाईज अननोईंगली, ते कोणी अवॉइड नाही करू शकत. आणि तशीच ग्रोथ होते माणसाची.
त्याच्याशिवाय नाही होऊ शकत. तया उत्कर्षाच्या प्राप्तीची सामुग्री मिळविली पुरी ऐसी जेणे, तरी त्याची क्षणी सद्गुरु भेटले, न वंचिता दिले ज्ञान त्यांनी. तरी औषध ते घेता क्षणी काय, सांग प्राप्ती होय आयुष्याची आरोग्याची. त्यामुळे ग्रॅज्युअल प्रोसेस आहे ही. इट टेक्स लॉट्स ऑफ टाइम, इयर्स अँड इयर्स अँड मे बी. जर स्पीड स्लो असेल साधकाचा तर अनेक जन्म पण जातात त्याच्यात, या सगळ्या प्रोसेसमध्ये. तर त्यामुळे लगेचच काही रिझल्ट आपल्याला बघायला नाही मिळणार. टाइम जावा लागतो, ते सगळ्या प्रोसेसेस व्हाव्या लागतात इंटरनली डिसिपल कडनं. तेव्हाच ते सगळं गोष्टी होणार, त्याच्याशिवाय गाडी पुढे सरकणार नाही. नांगरोनी शेत पेरिले तयात, बीज सर्वोत्कृष्ट मिळवणी, आणि दिले पाणी तरी इष्ट फळ मिळावया वेळ लागे जैसा. ना तरी सुगम सापडली वाट, मिळाली सोबत तीही भली, तरी इष्ट स्थळ आपुले गाठाया लागे धनंजया वेळ जैसा. लहान मुलं विचारतात ट्रेन मध्ये बसल्या, आई आलं स्टेशन, आई आलं स्टेशन, बाबा स्टेशन आलं. आपण सांगतो नाही रे, आपण ट्रेन मध्ये तर बसलोय, आपल्याला बसायला जागा पण मिळाली, आपला प्रवासही छान चाललाय, आपण एन्जॉय करतोय, पण अजून स्टेशन आलेलं नाहीये, वेळ लागणार आहे. किती वेळ लागणार, असं लहान मुलं विचारतात. तसंच आपणही, आपल्याला वाटत राहणार का किती वेळ लागणार आहे अजून व्हायला, किती वेळ लागणार आहे. आपण तो प्रवास पूर्ण केलाच नाहीये. जर्नी तो जोपर्यंत पूर्ण नाही होत तोपर्यंत आपलं काही स्थळ प्राप्त होणार नाहीये आपल्याला. तैसा वैराग्याचा लाभ झाला पाही, बरी सद्गुरूही भेटले गा. सद्गुरु प्रसादे अंतरी साचार, फुटला अंकुर विवेकाचा. सद्गुरु प्रसादानेच विवेकाचा अंकुर फुटतो. विवेक हा फार कठीण वस्तू आहे. ती सर्वांना प्राप्त झाली तरी ती वापरायची अक्कल सुद्धा यावी लागते. विवेक हा इतका मिरॅक्युलस आहे ना, खूप पॉवरफुल एनर्जी आहे त्याच्यामध्ये. जरी तो असला तरी योग्य वेळेला त्याचा वापर होणं, बरोबर ऍप्लिकेशन होणं, आणि डे बाय डे विवेकाची पातळी पण बदलणं आणि सद्गुरु स्वरूप होणं, हा सगळा गमतीचा भाग आहे, हा स्पेशल पार्ट आहे. सद्गुरु प्रसादे अंतरी साचार, कुठला अंकुर विवेकाचा. एक ब्रह्मा वेण इतर ती भ्रांती, ऐसीची प्रचिती दृढ केली. तरी सर्वात्मक जे का सर्वोत्तम, मोक्षाचेही काम सरे जेथे. तिन्ही अवस्थांते जिरवी जे ज्ञान, तयाही गिळोन राहे जैसा. जेथे ऐक्याचेही सरे एकपण, आनंद आनंदाचा कण विरे तोही. काहीची दुरवण पुरे जे सकळ, वस्तू जी केवळ परब्रह्म. त्याची सर्वात्मक ब्रह्मी परिपूर्ण, ब्रह्मची होऊन राहणे जे. अवस्था ती पावे साधक तोसाच, क्रमाक्रमानेच धनंजया. ही साधकाच्या स्थिती आहेत वेगळ्या वेगळ्या, आणि हा जर्नी हळूहळू हळू होतो. हा काही एका क्षणात 1 मिनिटात गुरु भेटले, आज भेटले, उद्या मुक्ती मिळाली असं होत नाही. याच्यात अनेक जन्म पण जातात. महिने आणि वर्ष तर छोटी बात आहे. आणि अनेक जन्मानंतरच आपल्याला तशा तशा गोष्टी बरोबर योग येतात, तशा सिच्युएशन, आणि ते अनुभवच सांगतात की जन्म किती उरलेत, म्हणजे अजून देहात किती दिवस यायचं आहे. हे सुद्धा आपल्याला ऍडव्हान्स स्टेजवर आत्म्याकडनं कळायला लागतं की आपण काय स्टेटवर आहोत. हे हळूहळू, पण ती ही सगळी साधकाची स्थिती वेगळ्या 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 लेयर्स मध्ये होते, पायऱ्यांवर होते, आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं होते. त्यामुळे या वेगळ्या वेगळ्या स्थिती आहेत, अवस्था आहेत, पण त्या क्रमाक्रमाने येतात, एकदम ढपकन काही होत नाही. वाढीता षड्रस अन्न क्षुदितास, तृप्ती प्रतिग्रास मिळे जैसी. एक एक घास खाऊन आपण एक एक, कधी चटणी, कधी मिष्टान्न, कधी काय भाजी, कधी तिखट आंबट, असं एक 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 आपण प्रत्येकाचा आनंद घेत घेत आपल्याला पुढे आपण सरकतो आणि अख्खं जेवण संपवतो आणि पूर्ण तृप्ती प्राप्त होते. तैसे वैराग्याचे घालोनी भरण, दीप उजळवण विवेकाचा. वैराग्य थांबायचंय कुठे, आणि विवेक हा सोबत असला की साधक तो जाण काढीच शोधून, आत्मरूपी धन धनंजया. शोधून काढायचं त्यालाच पुन्हा. शोधायचं कसं ते सांगितलंय, वैराग्य पाहिजे आणि विवेक पाहिजे. मग खजाना तर आपल्याला शोधायचा आहे जो आपल्या आतमध्ये आहे. आत्मस्वरूपाचे भोगावे ऐश्वर, ऐसी जिका होय श्रेष्ठ सिद्धी. त्याची सिद्धीचे घालोनी भूषण, अखंड तल्लीन होय ब्रह्मी.
आता जेणे जीव ब्रह्मैक्य सुगम क्रमाचे त्या वर्म ऐक सांगू. आपण आज इथे थांबूया. आपण 51 श्लोक पासून पुढच्या वेळेला घेऊ.